नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रतीक वडकर। आपण मागच्या व्हिडिओमध्ये वर्ग करणे हे पाहिलं आणि वर्ग करण्याचे शॉर्ट ट्रिक शिकलो। आज आपण नवीन टॉपिक पाहणार आहोत, वर्गमूळ। तरी सर्वप्रथम आपल्या चॅनलवर कोणी नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा आपल्या मित्रांना, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर आज आपण वर्गमूळ करणे म्हणजे काय, तर वर्ग दिलेला वर्ग आपल्याला माहिती आहे 30 पर्यंत, पण जर कोणत्या तरी संख्या आल्या आणि त्याचा कोणत्या संख्येचा हा वर्ग आहे हे आपल्याला कसं माहित पडणार, तर आपण या पद्धतीने मी आज तुम्हाला भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढणे शिकवणार आहोत। ते तुमचे 2 मिनिटात उत्तर निघून देईल। तर आपण पहिली संख्या पाहू, 3025। पहा विद्यार्थी मित्रांनो, वर्गमूळ काढणे सोपी आहे। काय करायचं, 2 गट पाडायचे। आता फक्त आपण भागाकारात ते संख्या पाहतो, त्या संख्येच्या खालची किंवा त्या पाड्यात येणारी। आता याच्यात आपल्याला पाहायला लागते ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे काय, तर 30 कोणत्या संख्येचा वर्ग नाही, पण 30 पेक्षा लहान असणारी वर्ग संख्या कोणती, तर 5 चा वर्ग 25। मग काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, 5 एक वेळा, 5 वर 2 वेळा, अधिक 5 3 वेळा, आणि 5 चा वर्ग किती 25। 30 मधून 25 गेले, किती राहिले 5, आणि जोडीची जोडी खाली उचलायची म्हणजे किती 25, आणि इकडे करायची बेरीज, 5 आणि 5 10। आता आपल्याला काय करावं लागते की या 10च्या पुढे असा कोणता 1 ते 9 पर्यंत असा कोणता अंक ठेवायचा की त्या अंकाला जर त्या अंकाने गुणलं तर आपल्याला 525 मिळेल। तर काय करायचं, सोपी आहे। आता आपण जर 1 ठेवला, इथं जर मी उदाहरणार्थ 10च्या पुढे 1 जर ठेवणार, तर 1 ला जर 1 न गुणलं तर शेवटी 5 मिळते का नाही, मग एकक स्थानीचं पाहायचं आपल्याला सोपी नाही। 2 ठेवला तर बेदोनी 4 नाही मिळत, 3 ठेवला तर 3 त्रिक 9 नाही मिळत, 4 ठेवला तर 4 चूक 16 नाही मिळत, 5 ठेवला तर 5 5 25 मिळू शकते। आपण 5 ठेवतो, 10च्या पुढे जर 5 ठेवलं तर 105 संख्या तयार झाली, आणि तिथे जर 5 ने गुणलं तर काय होईल 500। आता 5 5 25 5 चले 2 5 0 0 2 5 1 5, 525 आपल्याला संख्या मिळाली। म्हणजे 5 हा अंक इथं बसते, म्हणजे 5 इथं एक वेळा, 5 2 वेळा, अधिक 5 3 वेळा, आणि 525 आपल्याला संख्या मिळाली ती 0। 5 आणि 5 10 0 1 1 1, म्हणजे 55 चा काय आहे वर्गमूळ आहे। तर आपण म्हणू शकतो की 55 हा आपला आन्सर निघून झाला। दुसरी संख्या आहे 625। आता 625 ही तर 3 अंकी संख्या आहे, मग या संख्येला बनवून घ्यायचं, तर 25 चा एक गट पडला, मागून आपण 2 चे गट पाडतो। आता 6 एक सिंगल संख्या, याच्या पुढे 0 लावू शकता किंवा तशी राहिली तरी चालेल। तर आता 6 हा 6 कोणत्या संख्येचा वर्ग आहे काय, नाही आहे, पण त्याच्यापेक्षा लहान असलेली वर्ग संख्या 2 चा वर्ग 4 आहे, म्हणजे 2 बसू शकते की 2 एक वेळा, 2 2 वेळा, अधिक 2 3 वेळा, आणि 2 चा वर्ग किती 4, 2 आणि 2 4। 6 मधून 4 गेले किती राहिले 2 राहिले, पुढचा जोडीची जोडी उचला। आणि मी तुम्हाला आता सांगतो, या 4 च्या पुढे असा कोणता अंक ठेवा की त्याचं एकक स्थान पाहायचं ते मिळते काय, नाही तर तो अंक तुम्ही पाहायचाच नाही। 4 च्या पुढे जर 1 ठेवला तर 4 1 4 1 मिळत नाही, 2 ठेवला तर बेदोनी 4 मिळत नाही, 3 ठेवला तर 3 त्रिक 9 मिळत, 4 चूक 16 4 नाहीये, 5 5 25 5 मिळू शकते। 4 च्या पुढे जर 5 ठेवले तर 45 संख्या तयार झाली, म्हणजे 5 ने गुणून घे। 5 5 25 5 8 2 5 चूक 20 2 22, म्हणजे आपल्याला 225 संख्या मिळू शकते। तर 5 हा अंक एक वेळा, 5 2 वेळा, अधिक 5 3 वेळा, 5 45 आणि 5 50, आणि 225 बरोबर 0। तर 25 चं काय आहे वर्गमूळ आहे 625। 5476। आता 5476 5476 2 2 चे गट पाडायचे, नियम तोच आहे। तुम्ही जोपर्यंत तुमचे वर्ग पाठ नाही तोपर्यंत आपण 2 2 चे ट्रिक्स न करू शकतो। आता 54 कोणत्या संख्येचा वर्ग नाही, पण त्याच्यापेक्षा लहान असलेली वर्ग संख्या आपल्याजवळ 7 आहे, पण की 7 चा वर्ग 8 चा वर्ग घेऊ शकतो, पण 8 चा वर्ग 56 8 चा वर्ग 64 वर चालली, आपण त्याच्यापेक्षा लहान पाहिजे, म्हणजे 7 चा वर्ग बसते, 7 एक वेळा, 7 2 वेळा, अधिक 7 3 वेळा, 7 आणि 7 14, आणि 7 चा वर्ग 49, तो इथे लिहून टाकायला। आता 49 54 मधून 49 गेले किती राहिले 14 2 गेले 5, 4 2 4 गेले 0, जोडीची जोडी खाली उचलायची 576। आता या 14 च्या पुढे 1 ते 9 पर्यंत असा कोणता अंक ठेवायचा की त्याचं जर त्याला गुणलं तर 576 येणार। तर इथं तुम्हाला पहिले सांगितलं, एक जो एकक स्थान असते त्याच्यावरूनच आपल्याला लक्षात येते की कोणता अंक बसणार। 1 तर बसूच नाही शकत, बेदोनी 4 बसू नाही शकत, 3 त्रिक 9 बसू नाही शकत, 4 चूक 16 4 बसू शकते, आपण 4 ठेवून पाहू शकतो। या 14 च्या पुढे जर 4 ठेवले तर 144 संख्या तयार झाली, ते 4 ने गुणायचं, जो अंक ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो जाईल त्यालाच गुणा। 4 चूक 16 6 चा 1, 4 चूक 16 ने 1707 हातचा 1, 4 1 4 4 ने 5 576 आपल्याला संख्या मिळाली। म्हणजे आपण म्हणा की 4 हा अंक इथं बसू शकतो, 4 एक वेळा,
4 2 वेळा अधिक 4 3 वेळा आणि 576 इकडे 0 144 आणि 4 148. जेव्हा याच्या दुप्पट येणार, जेव्हा वरच्या भागाकाराच्या हे संख्या दुप्पट येणार तेव्हा समजून आपलं उत्तर बरोबर आहे. म्हणजे 74चं हे काय आहे, वर्गमूळ आहे 5476. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आहे पुढची संख्या 5041. 5041 असं म्हणू शकतो आपण याला. 2 2 ची गटपाळा. एक 50 का हाचा वर्ग नाहीये तर त्याला काय करा, त्याच्यापेक्षा लहान असलेली वर्ग संख्या 749 बसू शकते. 7 1 वेळा 7 2 वेळा अधिक 7 3 वेळा 7 आणि 7 14 आणि 7 4 49. खाली राहिला 1 50 मधून 49 गेले 1 राहिला. पुढची जोडी खाली बसला 41. आता या 14च्या पुढे असं कोणचा अंक ठेवू 1 ते 9 पर्यंत की त्याला जर गुणलं तर 141. हा विद्यार्थ्यांना सोपे आहे. जर 1 ठेवला तर 1 1 आणि 141 एका 141 म्हणजे 100% एक हा अंक इथं बसते. जर आपण 2 ठेवला तर ते वर जाणार. आपल्याला तर 141 संख्या पाहिजे आणि या 14च्या पुढे जर एक अंक ठेवला कोणता तरी तर ते 3 अंकी संख्या तयार होणार. म्हणजे 14च्या पुढे जर मी 1 ठेवतो तर 1 न गुणलं तर 141 एक 141 म्हणजे 100% एक अंक बसते. 1 1 वेळा 1 वर लिहायचा अधिक 1. आपण जे अंक घेतो ते 3 वेळा द्यायचे. एक इथं एक बेरीज मध्ये आणि एक अजून खाली म्हणजे 141 आणि 142. हा 141 एक 141 0 म्हणजे 71चं वर्गमूळ निघून येईल आपला 5041. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर शेवटची संख्या आहे 6561. 6561 2 2 ची गटपाळाची. आता 65 विद्यार्थी मित्रांनो कशाचा वर्ग आहे का नाहीये, त्याच्या खालची वर्ग संख्या असते ती आपल्याला म्हणजे 8चा वर्ग 64 मिळू शकते. 8 3 वेळा लिहून टाकायचे. 8 आणि 8 16 आणि 8चा वर्ग किती 64. 65 मधून 64 गेले किती राहिला 1 राहिला. त्यानंतर जोडीची जोडी खाली उचलायची. एक संख्याने घ्यायची जोडीची जोडीच पूर्ण. आता या 16च्या पुढे असा कोणता अंक ठेवला की ते 161. तर आताच पाहिला आपण याच्या अगोदरच्या उदाहरणामध्ये. तर आता या 16च्या पुढे जर मी एक अंक ठेवतो तर 161 मिळते. मग एक अंक बसते. 161 ने 162 161 का 161 आणि इथं वर सुद्धा 1 म्हणजे 81च्या ही संख्या जेव्हा दुप्पट असेल तेव्हा समजा आपलं काढलेलं उत्तर बरोबर आहे. म्हणजे 81चं वर्गमूळ आहे 6561. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अजून सुद्धा आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसणार तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जेणेकरून नवनवे व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगात आपल्याला शॉर्ट ट्रिक्स किंवा आपल्याला ज्या व्यक्तीचं समजते ते आपण शिकलं पाहिजे. यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असणार तर योगीराज कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या मित्रांना, जेणेकरून आणखी तुम्हाला अशा प्रकारे नवनवे व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.